मंगळवेढा येथील वखार महामंडळच्या गोडाऊनमधून सुमारे 33 लाख किमतीची 1680 सरकी पेंड पोती एका साठा अधीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्यानंच परस्पर विकून पैसे हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी साठा अधीक्षक महेश सलगरे यांच्या विरोधात मंगळवारी मंगळवेढा पोलीस स्टेशन इथं मार्च 2025 मध्ये गुन्हा नोंद झाला असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे। मात्र वखार महामंडळाकडे आपला माल ठेवलेल्या शेतकऱ्यांना मात्र सुमारे 2 वर्ष झालं तरी त्यांचा मालही परत मिळाला नाही आणि त्याचा मोबदलाही मिळाला नाही। वखार महामंडळाचे रिजनल मॅनेजर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय गेलेला असूनही कोणीही गांभीर्यानं याची दखल घेताना दिसत नाहीये। ज्ञानेश्वर नागणे, एकनाथ चव्हाण, नानासो चव्हाण या 3 व्यापाऱ्यांची मिळून 1680 पोती सरकी पेंड या गोडाऊनमध्ये ठेवली होती। ही सर्व पोती महेश सलगरे या साठा अधीक्षक अधिकाऱ्यानं परस्पर विकली आहेत। विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांनी वेअरहाऊस पावतीवर कर्ज घेतलेलं असून त्यांचं व्याज वाढत आहे। तसेच माल उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा व्यापारही ठप्प झाला असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून लवकरात लवकर त्यांचा माल किंवा मोबदला मिळावा अशी विनंती त्यांनी केली आहे। सरकारच्या या अखत्यारीतील वखार महामंडळाच्या वेअरहाऊसमधून अशा प्रकारे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत असेल तर यावर शेतकऱ्यांची किती फसवणूक होत असेल याचाही विचार करावा लागेल। नमस्कार, मी आशिष रवी आडेकर, ज्ञानेश्वर किसन नागणे यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर येत आहे। मी वेअरहाऊस मंगळवेढा महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे 8/1/2024 रोजी 200 पोती सरकी पेंड ठेवली होती। तरी मी त्या सरकी पेंडीवरती 9/1/2024 रोजी राजमाता अर्बन लिमिटेड मंगळवेढा येथे कर्जाची मागणी 1.5 लाख रुपये केली होती। त्यानंतर तेथील अधिकारी शाखा अधिकारी श्री नवनाथ दिवशी साहेब यांनी येऊन मालाची देखभाल केल्यानंतर प्रत्यक्ष येऊन माल बघितल्यानंतर मला त्यांनी 1,40,000 इतके कर्ज मंजूर केले व नंतर हा माल तेजी झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे आलो असता तो आम्हाला सोडवायचा होता। आम्ही सोडवण्यासाठी आलो असता तर तेथील तत्कालीन अधिकारी श्री महेश शिवशरण सलगरे यांनी आम्हाला उडवाउडवीची टाळाटाळीची उत्तरे दिली। आमचा माल आम्हाला दाखवला नाही। त्याविरोधात आम्ही पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट करतो म्हणल्यानंतर त्यांनी थोडी पळवाट शोधत आम्हाला म्हणले की तुमचा माल मी विकलाय, 15 दिवसात देतो, 20 दिवसात देतो। तसं त्यांनी त्यांच्या वरिष्ठाशी श्री विजय दारकुंडे साहेब यांच्याशी माझी चर्चा करून दिली। ते म्हणले की बाबा तुम्हाला जर विश्वास नसेल तर त्यांच्याकडून स्टॅम्पवरती एका लिहून घ्या। तसं त्यांनी मला ह्या 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती नोटरी स्वरूपात त्यांचं करून दिले की मी यांचा माल विकलेला आहे आणि हा माल देण्यास मी जबाबदार आहे, याचे तत्कालीन भाडे व्याजासहित मी रक्कम देण्यास यांना मी जबाबदार आहे, याची मी तुम्हाला कॉपीही देऊ शकतो। नंतर आम्ही सतत पुणे येथे जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी गुळटेकडील त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन सतत पाठपुरावा केला, पण तिथेही आम्हाला काही मिळलं नाही। आम्ही नंतर CMD ऑफिसला भेटल्यानंतर मग त्यांनी RM साहेबांना सांगितलं। ते RM साहेब येऊन 18/3/2025 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे त्यांच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार त्यांनी नोंद केली। तक्रार नोंद केल्यापासून आज 3 महिन्यापासून आज 9 महिने झाले त्या तक्रारीवर कोणतेही निवारण झाले नाही। तसेच मी त्यांचे वरिष्ठ श्री विजय दारकुंडे साहेब यांना सतत पाठपुरावा करत होतो। त्यांचे 195 ते 196 कॉल रेकॉर्ड आहेत। त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचा जो अधिकारी आहे त्याला वाचवत गेलेत, कारण तेही या गपल्यात सामील आहेत। आणि विजय दारकुंडे साहेबांनी परवा दिवशी 8/12/2025 रोजी मला त्यांचे सध्याचे अधिकारी श्री सचिन शिरसट साहेब यांच्या समोर फोनवर सांगितले की सलगरे साहेबांना मी तुम्हाला भेटायला पाठवतो, ते समोर आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता ही गोष्ट। त्याचे कॉल रेकॉर्ड्स पण आपल्याकडे आहेत। तर आज तुम्ही आरोपीला एका FIR करताय आणि त्याच अधिकाऱ्या जर तुम्ही 18 महिने संबंधित त्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करताय तर तुम्ही 100% त्या अधिकाऱ्याबरोबर ह्या गपल्यात सामील आहात। आणि हा विषय शिरसट साहेबांच्या केबिनला झालेला आहे। शिरसट साहेबांनी जे तत्कालीन जे अधिकारी आहेत वेअरहाऊसचे यांच्या समोर सांगितले की तो अधिकारी येईल, त्यांना काय पुढे पाऊल उचलायला लावू नको, तरी तो आला नाही। मग आम्ही वेअरहाऊसला महाराष्ट्र शासन वखार महामंडळ येथे कुलूप घालून आम्ही आमचे न्याय मागण्याचा एक प्रयत्न केला आहे। पण 18 महिने झाले माझे आज दुकान बंद आहे। माझ्यावरती आज फास घेणे आत्महत्या करण्यापर्यंत माझ्यावर वेळ आलेली आहे। कोणतीही बँक थांबी नाही, कोणती बँक कर्ज दी नाही, व्यापारी वर्ग व्यापारीतला माल दी नाहीत। इतका त्रास व्हायला की भरपूर त्रास व्हायला आहे, तरी हे दखल घेत नाहीत। ह्यांनी रोज येते डबा खाते, ह्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे, पण आम्हाला त्रास व्हायला लागला ह्या गोष्टीचा। आम्ही जर ह्या 2 दिवसात पुढील आम्हाला आमचा मोबदला नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे। एकनाथ दत्तात्रय चव्हाण हा माझा पुतण्या असून ह्या वेअरहाऊसमधून 24/4/2023ला ह्या वेअरहाऊसमध्ये 750 पोती टोटल माल ठेवलेला होता। इथून जवळजवळ 2023पासून वारंवार आम्ही पोती मागतोय, परंतु ही काही द्यायला तयार नाहीत। सालगरे आणि ह्यांची अख्खी सिस्टीम इथून ते पुण्यापर्यंत ह्यात साखळी पद्धतीने सहभागी आहे।
साखळी पद्धतीनं सहभाग आहे. ह्यांच्यात शिपायापासून ते अगदी त्यांच्या शेमडीपर्यंत ह्यांची साखळी पद्धत आहे. इथून विकला आहे ह्यांनी माल. आता मागणी काय तुमची? मागणी काय आहे, माझा माल नाही मिळाला तर 3 दिवसामध्ये इथं येऊन जाळून आत्महत्या करणार आहे. तुमचा काय माल होता आणि किती होता? सरकी पोती होती, 750 बॅगा होत्या. तुमच्या तिघाच्याही किती मिळेल? मी नानासो दत्तू चव्हाण. माझे 900 बॅगा होते. 26/12/2023ला मी 900 बॅगा ठेवलेत. बाजारभावानं त्याची किंमत 11,75,000 रुपये होती. मला राजमाता बँकेकडे गेलो, दिवसे साहेब आले, त्यांनी आम्हाला 6,85,000चं लोन दिलं. लोन दिल्यानंतर आम्ही आल्यानंतर आमचा माल विकायसाठी मंदीत ठेवला होता आणि तेजीत आल्यानंतर आम्ही तो माल विकायला गेलं. इथं आलो तर आमचा माल नाही सारे आल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं आम्हाला दिली. आणि इथं आलं अधीक्षक, त्यांनी बी सांगितलं बाबा तुमचा नाही माल गेला आहे, सालगिरीने हे जे अफरातफर केली आहे ह्यांचं सारं मॅनेजवर चाललेलं आहे. आता सध्या आमच्या ह्या बॅगा नाही मिळल्या तर आता आमची उपासमारीची वेळ आलेली आहे. सध्या आमचा परंजा उघड्यावर पडलेला आहे. पूर्ण सध्या आम्हाला बँकाचा रोज तगात आहे, काय झालं काय नाही. रोज बँक आमच्या घरी येते. आमच्या वडिलाला BP शुगर आहे, सध्या ते बी टेन्शनमध्ये आहे. सध्या आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता आमच्या 3 शेतकऱ्यांचा टोटल 1680 पोती सरकी पेंड माल इथून अफरातफर झालेला आहे. तरी आज 18 ते 19 महिने झाली ह्यांनी कोणीही दखल घेतली नाही व अजून इथे बाकीच्या शेतकऱ्यांनी जो माल ठेवला आहे त्यांचंही काही माहीत नाही. तरी त्या शेतकऱ्यांनी आज आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला होता, आज हे विश्वासाला ग्राह्य नाहीत. आणि दुसरी गोष्ट की बाबा लाच घेतं कळतं, पण कंपनी जर सरडा जर शेत खाती म्हणते त्या प्रमाणात इथं प्रकार घडलेला आहे. आणि तत्कालीन अधिकारी सचिन शिरसट साहेब आहेत, यांना आम्ही वारंवार सांगतोय, त्यांनी तसं वारंवार वरती कळवतात, पण अजूनही कुठल्याही स्वरूपात ठोस उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. आता हे 1600 बॅगेचं बाजार 1680 बॅगेचं आम्ही प्रत्यक्ष सांगायचं म्हणजे तर व्यापारी माल कशासाठी ठेवतो, 2 रुपये तेजी होईल, त्यातनं 2 रुपये त्याचा उदरनिर्वाह, त्याचं घर चालेल, मंदी तेजीसाठी आम्ही माल ठेवलेला होता. परंतु मालच नाही, माल इथं अवेलेबलच नाही. आज त्याच्या बाजारावर 33 लाख रुपये त्याची किंमत होती आणि 33 लाख परत नंतर बँकेचे व्याज भाडं 2 वर्षापासूनचं बँकेचं व्याज चालू आहे. ह्याच्यावर 1 रुपया बँक व्याज माफ करत नसती, कारण बँक आमच्याकडून बघून त्यांनी आज आम्हाला कर्ज दिलेलं आहे. आणि दुसरे एक साहेब सांगायचं, ह्यांच्या वखार महामंडळाचं हे पत्र आलेलं आहे. ह्या पत्रात सरळ ह्यांनी लिहिलं आहे, आज तुमचा अधिकारी माल चोरी करतोय तरीही तुमची वखार महामंडळ आम्हाला पत्र काय करते, आम्ही पहिल्यांदा आमचे भाडे वजावाट करून घेऊन तुम्हाला क्लेम देऊ. म्हणजे तुमचा धंदा आहे फक्त भाड्याचा, तुमचा शेतकऱ्याचा मालाचा काय तुम्हाला पडलेली नाही. ह्याच्यावरून त्यांनीच त्यांचं पत्र आलेलं आहे. हे व्यवस्थापक संचालक सचिव यांनी पत्र पाठवले. ह्यात पत्रात सरळ त्यांनी लिहिले, पहिल्यांदा तुमची भाडे वजा करून घेऊ आणि राहिलेली उर्वरित रक्कम तुम्हाला नंतर देऊ. म्हणजे पहिले ह्यांनी यांचं घर भरणार, नंतर गोरगरिबाचा. रामकृष्ण शिरसट, मंगळवेढा वखार केंद्र येथे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे. इथं दिनांक 21/10/2024 रोजी चार्ज घेताना मला एकूण 1680 पोती कमी लागली होती. तसा मी रिपोर्ट मला जी आढळलेली पोती होती, मला एवढी पोती आढळली नाहीत, तसा रिपोर्ट मी वरिष्ठ कार्यालयाला त्या दिवशी सादर केलेला आहे. आणि ह्याबद्दल वरिष्ठ कार्यालयाशी ह्याचा मोबदला मिळावा म्हणून वारंवार त्यांना पाठपुरावा केलेला आहे. आणि लवकरात लवकर त्यांना मिळावं म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडूनही त्यांचा प्रयत्न चालू आहे. 1600 असं त्यांच्याकडून म्हणजे नेमकं काय? त्या आता ते सलगरे साहेबांच्या काळात त्यांनी काय अपहार केलेला आहे तो मला माहीत नाही, काय केलं आहे त्यांनी ते. त्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. मी जेवढं मला आढळलं नाही तेवढं मी रिपोर्टमध्ये सांगून दिलेलं आहे. सलगरे साहेबांच्या जागी तुम्ही आला, रुटीन बदली होती का काय काय होती? बदली झालेली आहे माझी. सलगरे साहेबांची कुठं झाली बदली? त्यांना चार्ज दिला नव्हता, त्यांना आता सस्पेंड केलेलं आहे. सस्पेंड ह्याच प्रकरणात आहे? हां, याच प्रकरणात सस्पेंड केलेलं आहे. हां, ओके, थँक्यू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.